देशाचे गृहमंत्री आणि सहकार्यता मंत्री माननीय अमित भाईंचा दोन्ही दौरा निश्चित झालेला आहे। अहिल्यानगरमध्ये ते येत आहेत। आज रात्री 4 तारखेला मुक्कामाला येऊन शिर्डी येथील त्यांचं आगमन होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जवळपास 6 कॅबिनेट मंत्री या ठिकाणी येत आहेत आणि उद्या हा कार्यक्रम शिर्डीचं साईबाबांचं दर्शन घेऊन कार्यक्रमाला सुरुवात होते। एनसीडीसीच्या माध्यमातून माननीय अमित भाईंनी जो सहकार मजबूत केला, सहकार कारखानदारी मजबूत केली, त्याचा एक भाग म्हणून कारखान्याचं नूतनीकरण आम्ही करण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्याचं उद्घाटन अमित भाईंच्या हस्ते होणार आहे। प्रवरा मेडिकलच्या माध्यमातून बांधण्यात आलेला पूर्णकृती तुकडा पद्मश्रींचा आणि पद्मभूषण यांचा त्याचं अनावरण माननीय अमित भाईंच्या हस्ते होत आहे आणि एक फार मोठा शेतकरी मेळावा जनसमुदायाला माननीय अमित भाई संबोधित करतील। तसेच कार्यक्रम झाल्यानंतर या दोन्ही महापुरुषांच्या पुण्याईमुळे आमच्या परिवाराला हे दुसऱ्यांदा भाग्य आमचं आहे की माननीय अमित भाई हे आमच्या घरी स्नेह बोलण्यासाठी येत आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदय येत आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय येत आहेत। तर एक अभूतपूर्व असा कार्यक्रमाचं नियोजन प्रवरा परिवाराच्या वतीने करण्यात आलेलं आहे। आज पूर परिस्थिती जी निर्माण झाली आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम राज्य सरकारही करतंय, केंद्र सरकारही करतंय, पण एक फुल फुलाची पाकळी म्हणून प्रवरा उद्योग समूहाच्या वतीने 1 कोटी रुपयाचा धनादेश आम्ही माननीय मुख्यमंत्रीच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणार आहोत। मला असं वाटतं की शेवटी सरकार आपली जबाबदारी पार पाडणारच आहे, पण एक व्यक्तिगत नात्याने सगळ्याच राजकीय लोकांनी देखील आपली जबाबदारीचा आधार दिला तर एक फार मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळेल। मला असा विश्वास आहे की अमित भाई आल्यानंतर निश्चित त्याच्यावर काहीतरी अजून सकारात्मक निर्णय होईल आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिवाळीपूर्व कसं हे सगळं अनुदान वर्ग होईल यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार। सरकार मंत्रालय स्थापन झाल्यापासून अमित शहानी जे केलेलं काम आहे सरकारसाठी त्याकडे कसं बघता आणि इतर जे नेते होते या प्रोजेक्टचे त्यांच्यात काय इतर जे महाराष्ट्रातील नेते केंद्रामध्ये यापूर्वी राहिले, ज्यांनी अनेक पदं भूषवले, अनेक मंत्रिपदं भूषवले, त्यांनी आज सगळे खाजगी कारखाने त्यांनी पाहिले तर त्यांच्याच परिवारात आहे। अमित भाई एकमेव सहकार मंत्री आहेत ज्यांनी हा सहकार विभाग स्थापन केला। एनसीडीसीच्या माध्यमातून जवळपास 4,000 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या कित्येक सहकारी कारखान्यांना स्थिर करण्यासाठी वितरित झाले। 30,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स केंद्र सरकारने माननीय अमित भाई यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून माफ करण्यात आला। तर खरंच सहकार टिकवण्याचं काम हे केंद्र सरकार करतंय। खाजगीकरणाला विरोध नाही, पण या खाजगीकरणाच्या स्पर्धेमध्ये सहकार पण टिकेल अशा दृष्टिकोनातून भूमिका माननीय अमित भाईंनी घेतली, माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली, महायुती सरकारने घेतली आणि म्हणून आम्ही आज या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मला विश्वास आहे की पावसाची वाईट परिस्थिती असून देखील प्रवरा परिसराच्या सगळ्या परिवारांनी, सगळ्या कुटुंबाच्या सदस्यांनी हातभार लावल्यामुळे हा कार्यक्रम आज इथपर्यंत पोहोचू शकलो आणि एक चांगला कार्यक्रम होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे।